नमस्कार मंडळी. आयुष्यभर सुखाच्या मागे धावूनही जर आजही मन अशांत असेल तर समजून जा की घराच्या चौकटीत नाही तर मनाच्या देवाऱ्यात काहीतरी कमी आहे. आपण सगळेच दिवस रात्र कष्ट करतो. कशासाठी? तर सुखासाठी. पण खरंच सांगा, एवढं सगळं असूनही आपल्याला ते शाश्वत समाधान मिळालंय का? आज आपण श्री गोंदवलेकर महाराजांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवचनावर चर्चा करणार आहोत, जे आपल्याला सांगतं की आपल्याला देवाची नेमकी गरज कधी भासेल, आपल्याला देवाची नड का वाटत नाही. महाराज म्हणतात की आपल्याला पैसा पाहिजे, घर पाहिजे, मुलं बाळं हवीत आणि त्यासोबत थोडा देवही हवा असतो. पण देव नसेल तर माझं चालणारच नाही, अशी ओढ आपल्याला लागत नाही. आपण देवाला एक पर्याय म्हणून ठेवतो, गरज म्हणून नाही. महाराज एक खूप सुंदर उपाय सांगतात. एकदा शांतपणे एकांतात जा आणि विचार करा की जन्मापासून आजपर्यंत तुम्ही जे काही केलं त्यातून तुम्हाला किती टक्के टिकणारं सुख मिळालं. प्रपंचात सुख मिळेल ही आशा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत देवाची खरी ओढ लागत नाही. भगवंताचे प्रेम मिळविण्याचे 3 मार्ग. महाराजांनी ह्या प्रवचनात प्रेम निर्माण करण्याचे 3 सोपे मार्ग सांगितले आहेत. चांगल्या विचारांच्या आणि देवाच्या माणसांच्या सहवासात राहणे, मन सतत चांगल्या विचारात गुंतवून ठेवणे, मुखात सतत देवाचे नाव असणे. थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत आपल्याला हे पटत नाही की प्रपंच आपल्याला पूर्ण समाधान देऊ शकत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. प्रपंचात राहूनही मनातून भगवंताला नड समजून साथ घातली तरच परिस्थिती आड येणार नाही. तुम्हाला काय वाटतं, संसाराच्या धावपळीत आपण देवाला विसरत चाललो आहोत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. जर तुम्हाला महाराजांचे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. भगवंत हवासा वाटणे ह्यातच सर्व मर्म आहे. अशाच आध्यात्मिक विचारांसाठी पूजा अँड व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय